सोशल मीडियावर काम करताय तर लोकांचे टोमणे ऐकायला शिका. आपल्या माणसांकडून निगेटिव्ह गोष्टी ऐकायच्या शिका. नंतर हीच लोक तुमच्याकडे परत येतील. हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे, म्हणजे तुम्हाला आता थंबनेल बघून, टायटल बघून कळलेलंच आहे की मी व्हिडिओ कशाबद्दल बनवते. तर मी खास हा व्हिडिओ अशा मैत्रिणींसाठी बनवते की त्यांना यूट्यूब आणि फेसबुक, कारण की मनात सगळ्यांची इच्छा असतात की मला ही गोष्ट करायची, मी करू की नको, मला लोक काय म्हणतील, असे बरेचसे प्रश्न असतात. पण त्यांना करायची हिंमत नसते, कारण की त्यांना कुठेतरी असं वाटतं की कदाचित हे चुकीचं असेल. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ मी बनवते, कारण की गेले 1-1.5 वर्ष मी यूट्यूबवरती काम करते. म्हणजे माझे आत्ता मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागले आणि माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर आता वाढत आहेत, होत आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ, आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट्स करून कळवा. सो व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर जेव्हा म्हणजे माझ्यासारख्या गृहिणी असतात, म्हणजे मी गृहिणी नाही आहे, मी बिझनेस करतेच, पण काही हाऊसवाईफ असतात, गृहिणी असतात, त्यांना टाईमपास म्हणून किंवा स्वतःमध्ये काहीतरी एक स्किल आहे म्हणून यूट्यूब चॅनल खोलायचं असतं, फेसबुक पेज खोलायचं असतं, पण मनामध्ये भीती असते की आता मी काय बोलू किंवा लोक काय बोलतील. तर त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवते. तर नमस्कार, मी पल्लवी पवार. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती, फेसबुक पेजवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते आणि आपल्या टॉपिकला स्टार्ट करते. तर सुरुवातीला ज्यावेळेला मी यूट्यूब चॅनल खोललं ना, तेव्हा मला 0% कॉन्फिडन्स होता. म्हणजे कॅमेऱ्यावर असं फेस टू फेस बोलणं माझ्याने पॉसिबलच नव्हतं, कारण की मनात थोडी भीती होती. कधी कॅमेरा वगैरे याच्यावरती आपलं बोलणंच झालं नव्हतं. सो सगळ्यांसाठी पहिला 1-2 व्हिडिओज ज्या असतात ना, त्या अशाच असतात. त्याच्यामुळे कुणीही असं समजू नका की मला बोलता येईल का, मी बोलू शकते का, हे सगळे मनातून विचार काढून टाका. कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. आपण केलं तर सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात. आणि कॅमेरा जर तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल तर एकटाच घरामध्ये बसायचं, आपल्या मोबाईल हे करायचं, थोडंफार प्रॅक्टिस करायची. आणि राहिला प्रश्न दुसऱ्याच्या बोलण्याचा, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे का, ज्या दिवशी तुम्ही यूट्यूब खोलाल, ज्या दिवशी तुम्ही फेसबुक खोलाल, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बोलणारे हे आपले घरातलेच असतात. म्हणजे तुमच्या जे जास्त जवळचे असतील, मग कोणी असून दे, तुमचे बहीण भाऊ, आई वडील, नवरा, असे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, सुरुवात इथूनच होते. म्हणजे सुरुवात आपल्या घरापासूनच होते. त्यामुळे डोंट वरी, एवढा विचार नाही करायचा की बाकीचे काय बोलतील. तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला ते करायचं आहे तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं. आज नाही उद्या त्याच्यामध्ये सक्सेस मिळते. सो पहिला पॉईंट असा आहे की घरातल्यांपासून आपल्याला बोलायची सुरुवात करणं, निगेटिव्ह करणं. पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जो कंटेंट करताय, तुम्ही ज्या व्हिडिओ करताय, त्या कुठेही चुकीच्या नाही आहेत, काही गैर नाही आहे. तर काही हरकत नाही आहे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं, कारण की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी कराल, सक्सेस व्हाल, त्यावेळेला हीच लोकं तुम्हाला सपोर्ट करायला असतील किंवा तुमच्या म्हणजे तेव्हा सगळीकडे सांगायला पण हीच लोकं असतात. त्याच्यामुळे घरातल्या लोकांचा एवढा विचार करू नका. जर तुम्ही चुकीचं करत नाही आहात तर बिनधास्त करा. दुसरा पॉईंट म्हणजे असं आहे की लोक काय बोलतील. आता आपल्या घरातले जर बोलत आहेत तर तिथे कुठेतरी आपल्याला थोडंसं डिमोटिवेट होणं गरजेचं आहे, कारण की आपली फॅमिली असते. पण ठीक आहे, त्यांना पण माहिती नसतं तेव्हा सुरुवातीला ते बोलतात. पण ज्यावेळेला आपण लोकांचा विचार करतो ना, तेव्हा आपण कुठेतरी चुकीचं वागतो, कारण की लोकांचा मुळात विचार करणं आपल्याला गरजेचंच नाही आहे. तुम्ही चांगलं केलात तरी लोक बोलणार आहेत, तुम्ही वाईट केलात तरी लोक बोलणार, तुम्ही काहीच नाही केलात तरी लोक बोलणार आहेत, आणि तुम्ही केलात तरी लोक बोलणार आहेत. म्हणजे लोकांचं काम असतं हे फक्त बोलायचं. त्याच्यामुळे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या, कारण की त्या लोकांचा आपल्याला काही म्हणजे त्यांचा आणि आपला काही संबंधच नसतो. त्याच्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे इग्नोर करा. जर तुम्ही लोकांचं ऐकत बसलात, लोक काय बोलतील याचा विचार करत बसलात, तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर कधीच सक्सेस होणार नाही. कारण की हा प्लॅटफॉर्म असा आहे की ह्याच्यामध्ये अनेक लोक येतात, बरेच लोक येतात. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही इग्नोर करा, जे तुमच्या पाठून कुजबुज करतील, तुम्हाला हसतील. कारण की तीच लोकं ना, ज्या वेळेला तुम्ही सक्सेस व्हाल, ज्या वेळेला तुम्ही अर्निंग स्टार्ट कराल, किंवा ज्या वेळेला तुम्हाला बाहेरची दुनियेतली 4 लोक ओळखायला येतील, तुमचे व्हिडिओ कुठेतरी लोक बघायला सुरुवात करतील ना, तेव्हा तीच लोकं तुमच्या पाठून येतील की हे तू कसं केलंस, हे कसं खोललंस, मला पण यातलं शिकव ना, मला पण या गोष्टी, माझं यूट्यूब चॅनल खोलून दे ना. किंवा कुठे बाहेर ओळख पण आपली ती लोकं नंतर आवर्जून सांगतात, ही माझ्या बिल्डिंगमधली आहे, ही माझी नातेवाईक आहे, ही माझ्या इथली आहे, तिथली आहे. म्हणजे लोकांचा विचार सोडा, आपण सक्सेस झाल्यानंतर ती ऑटोमॅटिक येतातच. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ
म्हणजे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता सांगेलच की माझी जर्नी काय होती आणि तुम्हाला पण काय करायचं आहे. कारण की कुणीतरी असं असतं ना की एक हिंमत देणार असलं की आपण बिनधास्त उतरतो. तर हा व्हिडिओ खास माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे की त्यांना यूट्यूब चॅनल म्हणजे सोशल मीडियावरती स्टार्टअप करायचं आहे, पण कुठेतरी मनात भीती वाटते. सगळ्यांचा विचार येणं साहजिक आहे, पण विचार येणं पण काही गरजेचं नाही आहे असं मला वाटतं आहे. सो कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, फेसबुकला फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.